संत वाणी या पाठामध्ये संत नरहरी सोनार आणि संत कान्होपात्रा यांच्या अभंगांचा अभ्यास करूयात. संत नरहरी सोनार हे महाराष्ट्रातील थोर संत कवी होते. प्रस्तुत अभंगात आषाढी कार्तिकी वारी करून पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला नित्य नेमाने जाणाऱ्या वारकऱ्यांचे संत नरहरी सोनार यांनी अतिशय सुंदर शब्दात वर्णन केलेले आहेत. आपण हा अभंग अभ्यासूयात. पंढरी नगरी दैवत श्रीहरी, जाती वारकरी व्रत नेमे, आषाढी कार्तिकी महापर्वे थोर, भजनाचा गजर करीती तेथे, साधू संत थोर पताकांचा भार, मुखी तो उच्चार नामामृत, आनंदाचा काला गोपाळ काला केला, हृदयी बिंबला नरहरी. मुलांनो, आता आपण आधी शब्दांचे अर्थ पाहूयात. पंढरी नगरी म्हणजे पंढरपूर, सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी नजीक असलेले श्री विठ्ठलाचे पुण्यतीर्थक्षेत्र. दैवत म्हणजे देवता. श्रीहरी याचा अर्थ इथे घ्यायचा आहे विठ्ठल. वारकरी म्हणजे श्री विठ्ठलाचे भक्तगण की जे वारी करतात. व्रतनेमे म्हणजे नित्य नियमाने व्रतस्थ वृत्तीने. आषाढी कार्तिकी म्हणजे आषाढ व कार्तिक या महिन्यांच्या एकादशीला पंढरपूरची वारी करणारे. महापर्वे म्हणजे मोठा उत्सव. भजनाचा म्हणजे भजन, अभंग ओव्यांचे गायन, आरती. गजर म्हणजे घोष. करीती म्हणजे करतात. पताका इथे अर्थ घ्यायचा आहे झेंडे. भार म्हणजे दाटी. मुखी म्हणजे तोंडाने. उच्चार म्हणजे बोलतात. नामामृत म्हणजे श्री विठ्ठलाचे नाव हेच अमृत. गोपाळ काला, काला म्हणजे एकत्र करणे आणि गोपाळ काला श्रीकृष्ण रूपी विठ्ठलाला भेटण्यासाठी आलेल्या वारकऱ्यांचा मेळा, त्याला गोपाळ काला असे म्हणतात. बिंबला म्हणजे ठसला. मुलांनो, आपण आता या अभंगाचा भावार्थ समजून घेऊयात. पंढरी नगरी दैवत श्रीहरी, जाती वारकरी व्रत नेमे. पंढरीच्या तीर्थक्षेत्री श्री विठ्ठल माझे आराध्य दैवत आहे. सर्व वारकरी नित्य नियमाने व व्रतस्थपणे श्री विठ्ठलाचे इथे येऊन दर्शन घेतात. आषाढी कार्तिकी महापर्वे थोर, भजनाचा गजर करीती तेथे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला महान उत्सवाचे पर्व सुरू असते. वारकरी तेथे भजनाचा घोष करीत असतात. साधू संत थोर पताकांचा भार, मुखी तो उच्चार नामामृत. आषाढी कार्तिकीला महान साधू संत भक्तगण दिंडी पताकेंची दाटी करतात आणि मुखाने श्री विठ्ठलाचे अमृतमय असे नाव उच्चारतात. आनंदाचा काला गोपाळ काला केला, हृदयी बिंबला नरहरी. या दिवशी जणू आनंदाचा गोपाळ काला होतो. सर्व भक्तगण तल्लीन होतात. संत नरहरी म्हणतात, हा पवित्र सोहळा माझ्या मनात कायम ठसलेला आहे. संत वाणी पाठामध्ये दुसरा अभंग आहे संत कान्होपात्रा यांचा. संत कान्होपात्रा या महाराष्ट्रातील थोर संत कवयित्री. प्रस्तुत अभंगात कान्होपात्रा म्हणतात की माझे माहेर पंढरपूर आहे. तिथे भीमा नदीच्या तीरावर सुख आनंद आहे. पांडुरंग हे माझे आईवडील आहेत. विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनाने माझ्या मनातील चिंता, व्यथा, तळमळ दूर होते. आपण या अभंगाचा अभ्यास करूयात. माझे माहेर पंढरी, सुखे नांदू भीमातीरी. येथे आहे मायबाप, हरे ताप दरुशने. निवारिली तळमळ चिंता, गेली व्यथा अंतरीची. कैशी विटेवरी शोभली, पाहुनी कान्होपात्रा झाली. अभंगातील शब्दांचे अर्थ पाहूयात. सुखे म्हणजे सुखात. नांदू म्हणजे संसार करू. भीमातीरी म्हणजे भीमा नदीचा काठ. भीमा ही पंढरपूर तीर्थक्षेत्री वाहणारी चंद्रभागा नदी. माय म्हणजे आई. हरे म्हणजे निघून जाणे. ताप म्हणजे त्रास, वेदना, दुःख. दरुशने म्हणजे दर्शनाने. निवारिली म्हणजे नाहीशी केली. व्यथा म्हणजे दुःख. अंतरीची म्हणजे मनातली. कैशी म्हणजे कशी. विटेवरी म्हणजे श्री विठ्ठलाची मूर्ती विटेवर उभी आहे.
धाली म्हणजे आनंदून जाणे. आपण अभंगाचा अर्थ पाहूयात. माझे माहेर पंढरी, सुखे नांदू भीमातीरी. पंढरपूर हे माझे माहेर आहे. चंद्रभागेच्या काठी मी सुखाने नांदते आहे, असे संत कान्होपात्रा म्हणतात. येथे आहे मायबाप, हरे ताप दरुशने. पंढरीला माझे आईवडील आहेत. त्यांच्या दर्शनाने माझी सगळी विवंचना, दुःख संपून जातात. मला कुठलेही दुःख राहत नाही. निवारिली तळमळ चिंता, गेली व्यथा अंतरीची. श्री विठ्ठलाने माझी चिंता, वेदना, दुःख, अस्वस्थता सारं काही संपवलं आहे. सारं काही घालवून दिलेलं आहे. माझ्या मनातले दुःख निवारले आहे, नाहीसे केलेले आहे. कैशी विटेवरी शोभली, पाहुनी कानोपात्रा धरी धाली. कैशी म्हणजे कशी. माझी विठू माऊली कशी विठेवर अतिशय शोभून दिसत आहे. तिचे हे रूप पाहून संत कान्होपात्रा आनंदून गेलेली आहे, समाधान पावलेली आहे. आनंदून गेलेली आहे, समाधान पावलेली आहे.